मोटर कसली आहे? हा, हे मोटर टॉप फ्रंट लोडचे आणि युनिव्हर्सल मोटर आहे बरोबर. आता युनिव्हर्सल मोटरला ह्याच्यामध्ये कॅपॅसिटर येतो का? नाही. आता ह्याच्यावर हे मोटर चालते कशावरती बघा. ठीक आहे, आता ह्याच्यामध्ये बघा ह्या मोटरला किती वायर आलेले आहेत? 9 वायर आलेले. मग आता ह्याच्यामध्ये हे जे 9 वायर आहेत, ह्या 9 वायरी कशा कशा आहेत ते पहिला समजून घेऊ. ठीक आहे, आता जर ह्याच्यामध्ये बघा चेक केलं तर जर समजा ह्याच्यामध्ये काय 3 वायरी असतात ते स्टार्टरच्या असतात. ते स्टार्टरचे वाइंडिंग असते ह्याचे, ते किती वायर राहणार त्याच्या? 3. म्हणजे ह्याच्यामध्ये जे आता बघा किती वायर आहेत? 9 वायरी. 9 वायरी मधले 3 वायरीची कंटिन्युटी येणार. ठीक आहे, आता ह्याच्यामध्ये बघा पार्ट काय काय आहेत बघा. पहिला ह्याच्यामध्ये बघा 3 स्टार्टरच्या वायरी राहणार. ठीक आहे, त्याच्यानंतर राहणार कार्बन ब्रशच्या 2 वायरी राहणार. आता कार्बन ब्रशच्या वायरिंगची स्टार्टरच्या वाइंडिंग सोबत काय होणार नाही? कंटिन्युटी येणार नाही बरोबर. त्याच्यानंतर काय? त्याच्यानंतर 2 राहणार टेकोमीटरच्या. आता हे कार्बन ब्रश काय करतंय काम? कार्बन ब्रश काय काम करतंय? हा, मशीनला मोटरला हा स्टार्ट होण्यास मदत करताय. ठीक आहे, आता त्याच्यानंतर टेकोमीटर. आता टेकोमीटर कसं ओळखायचं हे बघा. कार्बन ब्रश कळालं तुम्हाला? हे 2 कार्बन ब्रश आहेत ब्राऊन कलरचे. ठीक आहे, आता हे कार्बन ब्रश चांगले आहेत का नाही हे कसं ओळखायचं आपल्याला? आता बघा हे 2 कार्बन ब्रश बाहेरच आहेत, म्हणजे वायरी आपल्याला ट्रेस करता येते त्याच्या बरोबर. हे बघा एक कुठले? ब्ल्यू कलरची आणि दुसरी कुठले? हे रेड कलरची बरोबर. आता आपल्याला रेड कलर आणि ब्ल्यू कलर यांची कंटिन्युटी घ्यायची. ठीक आहे, तर काय करावं लागेल? सगळ्यात पहिल्यांदा मीटरला आपल्याला कंटिन्युटी मोडवरती सेट करावं लागेल. असं तर आहे. आता याच्यामध्ये बघा कुठली वायर ट्रेस केली आपण? एक निळ्या कलरची आणि एक लाल कलरची. आता निळ्या कलरची जी वायर आहे ते किती नंबरला? 9 नंबरला आहे आणि ज्या लाल कलरची आहे ते 8 नंबरला आहे. ठीक आहे, मग आता याच्यामध्ये बघा 8 आणि 9 नंबरची कंटिन्युटी घेतली तर कंटिन्युटी या लागली. म्हणजे हा कार्बन ब्रश कसा आहे? ओके. जर कंटिन्युटी आली नसेल तर काय करावं लागलं असतं आपल्याला? कार्बन ब्रश चेंज करावं लागलं असतं बरोबर. आता बघा कार्बन ब्रशच्या वायरिंग सोबत दुसऱ्या कुठल्या ह्याची कंटिन्युटी येते का बघा. बघा आता 1 नंबर चेक केला नाही, 2 नंबर नाही, 3 नंबर नाही, 4 नंबर नाही, 5 नंबर नाही, 6 नंबर नाही, हे 7 नंबर तर कार्बन ब्रशचीच वायर आहे त्यामुळे कंटिन्युटी येणार. परत हे 10 नंबरची चेक करूया. आता आली का कुठं? कार्बन ब्रशची वायरिंगची कंटिन्युटी 2 वायरिंग सोडल्या तर कुठं कंटिन्यू आली का? कंटिन्युटी नाही आली. ठीक आहे, मग आता कार्बन ब्रशच्या वायरिंग शोधायला काय अवघड आहे याच्यामध्ये? नाही. त्याच्यानंतर आता बघा टेकोमीटर. टेकोमीटरचं कार्य काय आहे बघा. हे बघा हे टेकोमीटर आहे. काय? टेकोमीटर. हे टेकोमीटर काय करते काम? हे मोटर किती स्पीडने पळते, त्याचा स्पीड काय आहे, आरपीएम काय आहे, किती स्पीडने पळते, किती सेट केलेलं आहे, ह्याची सगळी सूचना कोणाला देणे? पीसीबीला देणे. ठीक आहे, म्हणजे हे जर मोटरचा जो स्पीड आहे, स्पीडची गतीची माहिती कोणाला देणार? पीसीबी. कोण देणार? टेकोमीटर. आता हे टेकोमीटर जे बघू आपण, टेकोमीटर आहे बरोबर, हे बाहेरच लावलेलं आहे. ह्याच्या 2 वायरी पण आपण काय करू शकते? ट्रेस करू शकते बरोबर. हे बघा हे व्हाईट कलरच्या ज्या 2 वायरी आहेत, हे खालच्या 2, ह्या 2 वायरी कशाच्या आहेत? टेकोमीटरच्या आहेत. आता ह्या टेकोमीटरची बघा कंटिन्युटी येते का? ह्याची कंटिन्युटी नाही येणार. हे फक्त काय येणार? रेजिस्टंट येणार. काय येणार? रेजिस्टंट येणार. रेजिस्टंट जर येत असेल हा टेकोमीटर कसा आहे? ओके. आता टेकोमीटरच्या वायरिंगची बघा रेजिस्टंट किंवा कंटिन्युटी दुसऱ्या वायरी सोबत येते का बघा. बघा 3 नंबर सोबत येते का? नाही. 4 नंबर नाही, 5 नंबर नाही, 6 नंबर नाही, 7 नंबर नाही, 8 नंबर नाही, 9 नंबर नाही. कुठं आली का कंटिन्युटी? ह्या 2 वायरी सोबत नाही. फक्त काय टेकोमीटरच्या वायरिंगचीच फक्त रेजिस्टंट आला आपल्याला इथं बरोबर. आता हे टेकोमीटर जर रेजिस्टंट जर येत असेल तर टेकोमीटर काय आहे? ओके. ठीक आहे, आता बघा याच्यानंतर आता हे टेकोमीटरच्या 2 वायरी. ठीक आहे, आतापर्यंत आता राहिले काय आहेत आपल्याला? थर्मल प्रोटेक्टर. काय राहिले? थर्मल प्रोटेक्टरच्या 2 वायरी शोधणे आणि परत आपल्याला स्टार्टरच्या 3 वायरी शोधायच्या बरोबर. तर आता ह्याच्यामध्ये बघा हे थर्मल प्रोटेक्टरचं कार्य काय आहे? थर्मल म्हणजे काय? आता बघा थर्मल सेन्सर. थर्मल सेन्सरचं कार्य काय आहे? किंवा थर्मल फ्यूज ह्याचं कार्य काय आहे? काय? बरोबर आहे, हिट किती झालंय ह्याची सूचना देणे. ठीक आहे, तसं सेम थर्मल प्रोटेक्टरचं कार्य काय आहे? जर समजा आता ह्या मोटरला आरपीएम जास्त असतो, स्पीड जास्त असतो बरोबर. त्यामुळे जर ही मोटर चालून चालून जर गरम झाली तर त्याची सूचना काय? पीसीबीला देणे. हे थर्मल प्रोटेक्टरचं कार्य आहे. मग पीसीबी काय करणार? ह्याला कंट्रोल करणार, बंद करणार या मोटरला. म्हणजे काय? मोटर जळण्यापासून काय होणार? वाचणार. समजलं. आता हे बघा आपल्या थर्मल प्रोटेक्टरची सुद्धा कंटिन्युटी यायला पाहिजे. ठीक आहे, आता ह्याच्यामध्ये बघा थर्मल प्रोटेक्टरची कंटिन्युटी कसं काय घेणार आपण? आता बघा आपल्याला 2 टेकोमीटरचे हे 1 आणि 2 बरोबर. त्याच्यानंतर हे 9 आणि 8 काय आहे? कार्बन ब्रश आहेत.
बरोबर. मग आता राहिलेत कुठं बघा याच्यामध्ये, एक राहिले 10 नंबरचे राहिले, त्याच्यानंतर 6 आणि 7, सॉरी 6 आणि 7 राहिलेत, 10 नंबरचे राहिले आणि 4 आणि 5 नंबरचे राहिलेत. हे 5 वायरी राहिलेले आहेत. बरोबर. आपल्याला काय आता थर्मल प्रोटेक्टरला किती वायरी आहेत? 2 आहेत. आता बाकी हे जे 5 वायरी राहिलेत त्यातल्या 2 वायरी ज्याची कंटिन्युटी येईल, फक्त 2 वायरीची, ते काय असणार आहे? थर्मल प्रोटेक्टर असणार आहे. ठीक आहे. आता बघूया इथं, हे बघा आता मी किती नंबरचा पॉईंट घेतलाय? 4 आणि 5. बघा 4 आणि 5 नंबरला कंटिन्युटी येते. आता जर हे स्टार्टर असेल, ह्या वायरी, हे जे वायरीची कंटिन्युटी येते, हे जर स्टार्टर असेल, स्टार्टरचे किती वायरी आहेत? 3 आहेत. बरोबर. तर अजून एका वायरी सोबत कंटिन्युटी येणार. ठीक आहे. आणि जर नाही आली तर हे काय असणार आहे? थर्मल प्रोटेक्टर. आता बघा दुसऱ्या वायरीची कंटिन्युटी घेतो मी. येते का इथं कुठं कंटिन्युटी? नाही. फक्त 2 वायरीची कंटिन्युटी आली, म्हणजे हे 4 आणि 5 काय असणार आहे? थर्मल प्रोटेक्टर आहे. थर्मल प्रोटेक्टरचे जे कंटिन्युटी येत असेल तर थर्मल प्रोटेक्टर कसं आहे? चांगला आहे. मग आता राहिले 3 वायरी स्टार्टरच्या. किती नंबरच्या राहिल्या बघा याच्यामध्ये? एक तर राहिले 10 नंबरचे, बरोबर. त्याच्यानंतर राहिले 6 आणि 7, बरोबर. 6, 7 आणि 10 नंबरचे राहिले. ठीक आहे. तर ह्या वायरी कशाचे आहेत? स्टार्टरचे आहेत. ठीक आहे. बघा हे 6 नंबरचे येते आणि 6, 7 आणि 10 नंबर हे कशाचे वायर आहेत? स्टार्टरच्या वायर आहेत. बरोबर. आणि 4 आणि 5 हे कशाचे आहेत? थर्मल प्रोटेक्टरचे आहेत. ठीक आहे. आता वायरिंग कसं शोधायचं कळालं तुम्हाला? ठीक आहे. आता वायरिंग शोधल्यानंतर आता हे जे लिहिले ना, हे ह्याच्यानुसार नाही लिहिलेलं बरं का, मी आपलं असं सहजच लिहिलेलं आहे. ठीक आहे. ह्याचे आणि त्याची सिक्वेन्स वेगवेगळी. ठीक आहे. आता जर मला ह्या मोटरला चालू करायचं आहे, काय करायचं आहे? चालू करायचं आहे. ठीक आहे. तर काय करायचं आहे आपल्याला? ह्या मोटरला डायरेक्ट स्टार्ट करायचं आहे. डायरेक्ट स्टार्ट काय करावं लागेल? कसं करावं लागेल? बघा इथे लिहिलेलं आहे. मोटर जर डायरेक्ट करायचं असेल, जर आपल्याला क्लॉकवाईज फिरवून बघायचं असेल, हिला ह्याचा जो शाफ्ट आहे क्लॉकवाईज फिरवायचा असेल, तर बघा काय करायचं? कार्बन ब्रशची एक वायर, ती कुठली घ्यायची? त्याला हे करायचे, आपल्याला फेज करायचे. काय करायचे? कार्बन ब्रशची एक वायर फेज करायची आणि त्याच्यानंतर स्टार्टरची एक वायर आपल्याला न्यूट्रल करायची. ठीक आहे. आणि राहिलेली कार्बनची दुसरी वायर आणि स्टार्टरची दुसरी वायर ह्याला शॉर्ट करायचे आपल्याला. ठीक आहे. थांबा, आता प्रॅक्टिकल कसं करायचं बघूया आपल्याला. आता मला हे युनिव्हर्सल मोटर डायरेक्ट करून चेक करायचे, तर काय करावं लागेल? आता इथं लिहिलेल्या प्रमाणे बघा, कार्बनची एक वायर आपल्याला काय करायचे? न्यूट्रल करायचे. आता एक कार्बनचे वायर किती नंबरचे याच्यामध्ये? एक तर इथं लिहिलेलं बघा, कार्बनचे नंबर 9 नंबर आणि 8 नंबर. किती नंबरचे? 9 नंबर आणि 8 नंबर. आता ह्यातली कुठली न्यूट्रल करायची? मला 9 नंबरची करायची का 8 नंबरची करायची? कुठलीही एक करा. बरोबर. दोन्ही कंटिन्युटी येते म्हणजे काय? एकमेकाला टच आहेत. आता ह्यातले कुठलीही एक वायर मी काय करणार? न्यूट्रल करणार. आता हे कार्बनची एक वायर न्यूट्रल केली मी. ठीक आहे. आता मला फेज करायचे, स्टार्टरची एक वायर. आता स्टार्टरची किती नंबरचे वायर आहेत बघा तिथं, इथे लिहिलेले 10 नंबर, 7 नंबर आणि 6 नंबर. आता ह्यातली कुठली फेज करायची? कोणतीही एक करा. ठीक आहे. कुठलीही एक घ्या. ठीक आहे. 8 नंबरची न्यूट्रल केली, 9 नंबर रिकामी, आता 10 नंबर रिकामी ठेवलेला, ब्लँक ठेवलेला आपण. ठीक आहे. आता मला ह्या वायरीला, ह्या मोटरला आपल्याला काय करावं लागतंय? कार्बनची एक वायर राहिलेली, दुसरी वायर, कार्बनची जी दुसरी वायर राहिलेली आहे ती वायर आणि स्टार्टरची कोणतीही एक वायर काय करायचं? आपल्याला जम्पर मारायचा, म्हणजे काय करायचं? शॉर्ट करायचं आपल्याला. आता बघा ह्याच्यामध्ये का ह्याचे स्टार्टरची किती नंबरची वायर होते? 10 नंबरची. इथे लिहिलेल्या 10 नंबरची एक आणि 7 नंबरची एक. बरोबर. आता ह्याच्यामध्ये मी काय करतो? 10 नंबरला एक शॉर्ट करतो. ठीक आहे. एक स्टार्टरची एक वायर घेतली आणि कार्बनची किती नंबरची वायर राहिली शिल्लक? 9 नंबरची राहिली. ह्या दोन्हीला काय करायचं आपल्याला? इथं शॉर्ट करायचं आहे. ठीक आहे. हे काय झालं? आता डायरेक्ट शॉर्ट झालंय हे. ठीक आहे. आता ह्या मोटरला जर मी फेज न्यूट्रल दिला तर काय व्हायला पाहिजे? हे मोटर चालू व्हायला पाहिजे. आपल्याला हे क्लॉकवाईज फिरायले की अँटी क्लॉकवाईज फिरायले हे दिसेल आपल्याला. ठीक आहे. आता हे काय करू? मोटरला चालू करू. एक मिनिट थांबा. हा, आता करा मोटरला चालू. आता हे कसं फिरले? क्लॉकवाईज फिरले की अँटी क्लॉकवाईज फिरले? आता याचा स्पीड कमी झाल्यानंतर कळेल की हे क्लॉकवाईज का अँटी क्लॉकवाईज. बघा हे क्लॉकवाईज फिरायला लागले. बरोबर. आता इथं आपण जे जम्पर केलेलं आहे, बरोबर. कार्बनचे किती नंबरची वायर घेतलेली आहे? 9 नंबरची आणि 10 नंबरचे स्टार्टरची वायर घेतलेली आहे. त्यावेळेस हे क्लॉकवाईज फिराले. तर आता आपल्याला काय करायचं? स्टार्टरची वायर चेंज करायची. काय करायचे? स्टार्टरची वायर 10 नंबरची काढून आपल्याला किती नंबरला द्यायची? आपल्याला हे आपल्याला द्यायचे 6 नंबरला. बरोबर. 7 नंबरला आपण फेज केलेले, त्यामुळे राहिले किती नंबरचे? 6 नंबरचे राहिलेले. हे बघा आता 6 नंबरला आपण शॉर्ट केलेला. आता हे कसं फिरायला पाहिजे?
आता हे अँटी क्लॉकवाईज फिरायला पाहिजे, बरोबर. लगेच बटन चालू करा, लगेच बंद करा. थांबा, हा बंद करा. हे मोटर कसं फिरायला लागले, अँटी क्लॉकवाईज फिरायला लागले. ठीक आहे, समजलं आपल्याला हे मोटर कसं चेक करायचे. ठीक आहे, ह्याला आपल्याला जम्पर दिल्याशिवाय हे मोटर स्टार्ट नाही होत. ठीक आहे, त्यासाठी आपल्याला काय करावं लागतं, कार्बनची एक शिल्लक राहिलेली वायर आणि स्टार्टरचे कोणते एक वायर शॉर्ट करायचे, त्यावेळेस हे मोटर काय होणार, स्टार्ट होणार. समजलं. फ्रंट लोड वॉशिंग मशीन मधील युनिव्हर्सल मोटर कसं चेक करायचे.